आता एक महत्त्वाची आणि मोठी बातमी विमान अपघातानंतरचा आणखी एक व्हिडिओ समोर आलेला आहे। विमान अपघातानंतरचा आणखी एक व्हिडिओ समोर आल्याची माहिती मिळतेय। विमान अपघातानंतरचा आणखी एक व्हिडिओ समोर आलेला आहे असं समजतंय। रुग्णालय वसतिगृहातील मुलांच्या इमारतीमधला हा व्हिडिओ आहे। जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा रुग्णालय वसतिगृहातील मुलांनी इमारतीवरून थेट उड्या मारल्या आणि त्याचाच हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। काही दिवसांपूर्वी अहमदाबादमध्ये जी दुर्घटना घडलेली आहे, एअर इंडियाचं विमान हे कोसळलं आणि ते थेट ज्या रुग्णालयाच्या वसतिगृहातील इमारतीला धडकलेलं होतं, तिथल्या या मुलांनी आपला प्राण वाचवण्यासाठी इमारतीवरून थेट उड्या मारलेल्या आहेत। त्याचाच हा व्हिडिओ सध्या हाती लागलाय। विमान अपघातानंतरचा हा व्हिडिओ असल्याचं समजतंय। आजूबाजूच्या परिसरामध्ये तातडीनं आग लागण्यास सुरुवात झाली आणि त्याचमुळे या मुलांनी आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करायला, धडपड करायला सुरुवात केली आणि त्याचमुळे रुग्णालय वसतिगृहातील ही जी मुलं आहेत, जे डॉक्टर्स आहेत, त्यांनी थेट इमारतीवरून उड्या मारलेल्या आहेत। अहमदाबादमधील दुर्घटनेमध्ये अनेक जणांचा मृत्यू झालेला आहे, अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला। तर यामध्ये जे रुग्णालय वसतिगृहामध्ये जे विद्यार्थी होते ते सुद्धा मृत्युमुखी पडलेले आहेत। मात्र अनेक जण हे जखमी झाल्याचं समजलं। जे रुग्णालय वसतिगृहामध्ये उपस्थित होते त्या अनेक मुलांनी आपला प्राण वाचवण्यासाठी इमारतीवरून थेट उड्या मारल्यात। आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय आजूबाजूच्या परिसरामध्ये आग लागण्यास सुरुवात झालेली होती। अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। अक्षय, अपघातानंतरचा हा व्हिडिओ आहे असं समजतंय आणि वसतिगृहातील काही मुलांनी थेट आपला प्राण वाचवण्यासाठी इमारतीवरून उड्या मारल्या। या सगळ्या संदर्भात ऋतुजा आपण जर बघितलं तर तोष्णीवालचं प्रकरण आपण बघतोय। जी अकोल्याची मुलगी होती तिने देखील अशाच पद्धतीचा स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला होता। ती ब्लँकेट गुंडाळून आली होती, मात्र ज्यांना लिफ्ट पायऱ्यांनी खाली येता येऊ शकत नव्हतं त्यांनी अशा पद्धतीने जो त्याचा सेकंड फ्लोअर आहे त्या सेकंड फ्लोअरवरनं साडी किंवा मिळेल ते जे मिळेल त्यांनी खाली उतरण्याचा प्रयत्न केला। अक्षरशः जीव मुठी धरून ही तरुण विद्यार्थिनी जे आहे ते खाली उतरतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। एक तरुणी देखील यामध्ये आपण बघतोय, ती देखील जीवाच्या आकांताने आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतानाचे जे व्हिडिओ आता समोर आलेले आहे। ही सगळी घटना आणि हे सगळे व्हिडिओज जे आता एक एक पुढे येत आहेत, हे गांभीर्य आणि लोकांनी कशा पद्धतीने आपला जीव वाचवला हे स्पष्ट करतंय। ऋतुजा, अक्षय, सध्या किती जखमींवर उपचार सुरू आहेत? कारण अनेक रुग्णालयामध्ये जे वसतिगृहामध्ये मुलं होती ती जखमी झाल्याची माहिती मिळत होती, त्याची काय आकडेवारी हाती लागते? एकूण आपण जर बघितलं तर 30 ते 35 विद्यार्थ्यांना जखमी अवस्थेमध्ये भरती करण्यात आलं होतं। त्यातील 17 विद्यार्थ्यांना त्याच म्हणजे अर्थात 13 तारखेला दुसरी उपचार करून सोडण्यात आलं होतं। काही विद्यार्थी त्यानंतर गंभीररित्या होते, मात्र आयसीयू मध्ये जर आपण बघितलं तर आयसीयू मध्ये सध्या 3 ते 4च विद्यार्थी असल्याचं काल रुग्णालय प्रशासनाने सांगितलं आणि त्यांची तब्येत देखील जी स्टेबल आहे ते स्थिर तब्येत आहे त्यांची। फक्त त्यांना ऑब्झर्वेशनसाठी आणि त्यासोबतच बऱ्या प्रमाणात ते भाजले होते आणि त्यामुळं त्यांच्यावरती ते कुलिंगचे आणि हिलिंगचे उपचार सुरू आहे आणि यासाठी त्यांना आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं। मात्र इतर जे विद्यार्थी होते किंवा इतर जे पीडित होते किंवा इतर जे जखमी होते त्यांना त्यांच्यावरती उपचार करून त्यांना आता डिस्चार्ज देण्यात आले असल्याची माहिती आहे। मात्र या सगळ्यात आपण बघतोय की ही जी दृश्य आता एक एक आपल्याला समोर येत आहे, त्यानुसार ही जर घटना काही वेळ आणखी लोकांनी समजशक्ता दाखवली नसती आणि आज जर अक्षय, काही क्षणांसाठी आपल्याला थांबवतीये तर अहमदाबादहून लंडनला जाणारं विमान उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या 30 सेकंदामध्ये जमिनीवर कोसळलेलं होतं। हे विमान मेघानी नगरमध्ये परिसरातील मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळलेलं होतं आणि तिथल्या होता तबाही होती और अगर इस हॉस्टल से 100 मीटर आगे हुआ होता तो बहुत बड़ी तबाही होती, क्योंकि 1200 बेड का एक बहुत बड़ा हॉस्पिटल है। अहमदाबाद का सबसे बड़ा अस्पताल जो है वो इससे करीब 100-150 मीटर आगे है और इसके अगर पीछे हुआ होता, अगर 100-150 मीटर पीछे हो जाता तो मेघानी नगर और लक्ष्मी नगर में यह हादसा होता और उससे भी ज्यादा बड़ी तबाही होती। तो ये आप कहिए कि बहुत हालांकि जिन लोगों की जान इसमें चली गई उनके लिए शोक है। उनका इस उम्र में इस समय बिल्कुल उनकी खाना पूर्ति नहीं हो सकती है। विमान हादसा तो होना ही नहीं चाहिए, लेकिन
ये जो जगह है ये फिर भी बहुत ज़्यादा जो है वो इंसानी नुकसान के लिहाज से कम है। अगर इससे 100 मीटर आगे या 100 मीटर पीछे हुआ होता तो बहुत सारी जानें चली जाती, जिस तरीके की आग लगी थी विमान में। तर आमचे प्रतिनिधी या सगळ्या संदर्भात घटनास्थळावरून आपल्याला माहिती देत होते. त्यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे, जर विमान पुढच्या कोणत्या परिसरामध्ये थोडंसं कोसळलं असतं तर मात्र मोठी जीवितहानी झाली असती, कारण तिथला हा संपूर्ण परिसर हा रहिवासी परिसर आहे आणि जिथे रुग्णालय वसतिगृह होतं तिथे जेव्हा ते कोसळलं त्यानंतर लगेचच आग लागण्यास सुरुवात झाली आणि त्याचमुळे आपला जीव वाचवण्यासाठी या मुलांनी इमारतीवरून थेट उड्या मारल्या. मेघानीनगर परिसरामधील मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर हे विमान कोसळलेलं होतं. नहीं पड़ा